डोहाळे लागले जिजाला डोहाळे लागले जिजाला. बाया विचारतात राणी साहेबा काही खाऊसं वाटतं का? नुसती मान हल्ली. एक बाई म्हणे बाई पहिल्या मुलाच्या बाबतीत मी भलंच काहीतरी खात होती. एक म्हणे कावा काय खात होती म्हणे बाई मी मुलतानी माती खात होती. कोणी म्हणे मी पैशाला दात घालत होती. कोणी म्हणे मी बोलो पडून त्यातल्या आठवड्या खात होती. बाया काय खातील ते सांगता येईल. तेवढ्या शहाजी राणी आली आणि विचारता राणी साहेबा आम्ही ऐकलं ते खरं आहे का? नुसतं मान हल्ली. काय हवं आहे आपल्याला? द्याल आम्हाला. अल्बम पत्नीची इच्छा पूर्ण करता आली नाही तर पती बनण्याचा अधिकार काय? बिनधास्त मान. मग ती तलवार द्या, हे घ्या. तो अंगावरचा पोशाख द्या, हा घ्या. अंगावर पोशाख चढवला, हातात तलवार घेतली, डोक्यात जिरे टोप घातला आणि जिजाबाई डोहाळे सांगतात गदगदा फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, करकरा खाल्लं दाताला, सरचरा वरून मुठीला, सरचरा पिळून मुठीला, यवनांचा मूळ करण्याला आम्ही येतो आहो जन्माला. डोहाळे लागले जिजाला, सांगितली शहाजी राजाला, शहाजी राजाला जिराजी. आणि शहाजी राजाला समजलं आपल्या वडिलाला स्वप्न पडलं होतं हे गर्भात असणारं बाळ सामान्य नाही, हेच या देशाचं हिंदू धर्माचं रक्षण करणारं बाळ आहे. शिवनेरी गडावर जिजाबाईला विश्वासराव देशमुखांच्या सहाऱ्याने ठेवलं. इकडे जिजाबाई शिवाई देवीच्या समोर ठाणं मांडून बसल्या. पैठणच्या वाळवंटात एकनाथ महाराज देवी देवतांना आमंत्रण देतात, धर्माचं रक्षण करण्यासाठी बोलावतात. दिवसामागे दिवस निघून गेले. 19 फेब्रुवारी फाल्गुन वैद्य तृतीया 1630 या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीत जुन्नर या गावाच्या शेजारी शिवनेरी गडावर विश्वासराव देशमुखांच्या वाड्यात एक स्त्री धावत आली आणि सांगू लागली राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला. संध्याकाळची वेळ आहे. दुभत्या गायी आपल्या वासराच्या दिशेने धावत चालल्या. शेतकरी रानातून घरी यायची वेळ. पक्षी आपल्या घरट्याकडे निघाले आणि एक स्त्री धावत आली, सांगू लागली राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला. एकेकानी सह्याद्री हसला, एकेकानी सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. शिवनेरीत बाळ जन्मला, रेशमाची दोरी पाळण्याला. जिजाबाई हलवी बाळाला, शिवाजी ठेवलं नावाला. मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजाला. 18 वर्षाची सोबत घेतली. ते निधावी पारसी धनगराला, मराठा माळी कुणबी धोब्याला. सवे घेतलं बघा लोहाराला, गोळ्याची साथ शिवबाला. होळी ते होते झोळीला, महाग होते संगतीला. स्वराज्य स्थापन करण्याला 18 पगडसाथी सोबत घेतल्या. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करून स्वराज्य तुमच्या आमच्या हातात दिलं. आता असे होणे नाही. मावळे संघटित केले, रक्ताने न्हाले, उभारिले भाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास. लाविली गुलामी चिरवाट, लाविली मुघोली चिरवाट, पावन केला कृष्णेचा घाट, मराठे शाहीचा मांडला थाट. एक शिवाजी राजा नसताना तुम्हाला आम्हाला परमिशन काढणं पडली असती. हुजूर शिवरात्रि का त्योहार है, आपकी इजाजत हो तो हम थोड़ा नाम संकीर्तन करना चाहते. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवाजी न होते तो सबकी ही सुन्नत होती थी. एक शिवाजी राजा नसताना आपण पण एक काळ मायना असा घडवला. वा वा.
मागणी केली देवासमोर. मग आपल्या पोटी तसे मुलं जन्माला येतील नाही काय? आपले पोटी तसे मुलं जन्माला येतात, पण आमचे तसे संस्कार नाही, आमची तशी शिकवण नाही, आमच्या मुला मुलींना आमचं तसं मार्गदर्शन नाही. एक माणूस मध्ये म्हणे महाराज मग पोऱ्या दारू पिते मध्ये आज लोक माहित नव्हतं. मतलब आज कसं का माहित झालं? काही नाही म्हणे, तो अर्धा पाठवर मारून दुकानातून निघाला, मी दुकानात बसलो. मग नाराज कोण आहे? हे तुम्ही म्हणावं. आपले कुठे आता मागच्याच महिन्यात 550 मुली बेपत्ता आहे महाराष्ट्रात. विश्व हिंदू परिषद कडून आकडा भेटते किती? 550 मुली बेपत्ता. 715 आहे. 715. 715. आणि 2-4 दिवसात अजून वाढले. 715. मागच्या महिन्यात 500 मुली 50 बाया गायब. आणि आतापर्यंत 30,000 हिंदू धर्माच्या मुलींनी लव जिहाद मध्ये लग्न केले. किती? 30,000. हा आकडा साधा नाही मला. 30,000. अरे ज्या बापाने मुलगी वाढवली, घडवली, लहानाची मोठी केली, 1 रुपया तो बाप कन्यादानासाठी जमा करत राहिला. त्याने कधी पोटभर भाकर खाल्ली नाही, त्याने अंगात कधी भारीतले कपडे घातले नाही, त्याने कधी पायात भारीतली चप्पल वापरली नाही. 1 रुपया तो लेकीच्या कन्यादानासाठी जमा करत राहिला. त्या मुलीच्या कन्यादानाची वेळ, त्या बापाचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ, मुली पडून जातात, लग्न करतात. वाघासारखा बाप पोलीस स्टेशन मध्ये उभा असते, जसा जसा रडत असते, साहेब 4 दिवसापासून माझी लेक बेपत्ता झाली, माझ्या लेकीला शोधून आणा साहेब, माझ्या कांद्याचा तुकडा हलवला साहेब, 4 दिवसापासून आमच्या घरात अन्न शिजलं नाही साहेब, माझ्या लेकीला शोधून आणा, माझी लेक कुठंच दिसत नाही, लहानपणापासून बोट धरून चालणं शिकवलं, खांद्यावर खेळवलं साहेब, आणि 2 मिनिटात माझी लेक माझ्या डोळ्यासमोरून निघून गेली साहेब, माझ्या लेकीला शोधून आणा. वाघासारखा बाप रडत असते. 4 दिवसांनी त्या बापाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावतात. ती मुलगी उभी असते, तिच्या बाजूने एक मुलगा असते इतर धर्माचा, आणि ती मुलगी पोलीस स्टेशन मध्ये म्हणते, साहेब मला माझ्या प्रियकराला, माझ्या नवऱ्याला, माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे, आणि आमच्या जर जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार माझा जन्मदाता बाप राहील. स्वतःची मुलगी जर बापाची कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये देत असेल, याच्यापेक्षा काय वाईट शोकांतिका असावी हिंदू धर्माची? आणि काय ब्रह्मज्ञान सांगा लोकांनी, आणि किती सांगल्यावर तुम्ही सुधरसाल? आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवला, महाराष्ट्रातले 75% लफडे आज बंद होतात. प्रत्येक बापानं जर 7:30च्या नंतर आपला पोऱ्या घराच्या बाहेर काही हिंदूला हॉटेलवर, धाब्या दुबईवर, बारवर, महाराष्ट्रातली 75% गुन्हेगारी आज कमी आहे. जेवढे मुलीच्या अंगात कपडे कमी शाळेत जाताना, तेवढे तिचे दात पाडून टाकले पाहिजे. हसली की भोबडी. जेवढा पोऱ्या उशिरा घरी दारू पिऊ, तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीने फेकून मारला पाहिजे. त्याला सांगलं पाहिजे, नाला का मी पाणी मारून टाकू शिकला आणि तू पाणी टाकून पितो. भीतीने फेकू मारला पाहिजे. एमपी युपीचे ट्रक आमच्या रोडला जातात, रस्त्याच्या बाजूने थांबतात, चुलीवर भात शिकून खातात, त्याच्या मार्गाने चालले जातात. 8 महिने गुजरात मधून बोर मारलेले लोक आमच्या भागात आहेत, चुलीवर भात शिकून खातात. 8 महिने हेळण घेऊन राजस्थान मधून लोक तूर काढायला येत आहे, निंबाखाली मुक्काम आहे, 3 दगडाची चूल आहे, साधी भाजी करता, भात खातात, पैसा कमवतात. हार्वेस्टर घेऊन पंजाब मधून लोक आले, रात्री पंपावर मुक्काम करतात, साधी भाजी शिजवतात, भात खातात, पैसा कमवतात. आणि आमचे 25% पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही. कुठे जेवतात? धाब्या दुबईवर हॉटेल आहे. आणि तो आचार्य त्याला असा वाटते, भाजी द्या भाऊ. अशा पोऱ्या करतो. याचा शेंबूड पडला तरी हा म्हणजे निंबू पिऊ पैसे देऊन शेंबूड खातो, आणि घरी माशी निघली की ताट फेकून देतो.